संस्थापक अध्यक्ष माननीय कोकणे सर, गोवाळ सर आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते पांढरे सर आणि जाधव सर व आपण सर्वच एका चांगल्या उद्देशानं या ठिकाणी सहभागी झालो. सर्वच आपण विद्यार्थी. आत्ताच दीपक सरांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये आजच्या पाहुण्यांचा परिचय करून दिला. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची जर आपण खरंच सविस्तर चर्चा जर केली तर एक दिवसही पुरणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं केवळ एकच फील्ड, तो एकच कार्य नाही, तर या देशामध्ये जी घटना लिहिलेली आहे बाबासाहेबांनी, त्या घटनेमध्ये नमूद केलेले जे काही कायदे आहेत ना, ते कायद्यांचा जर आपण अभ्यास केला तर ते तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी हे संविधान लिहिण्यासाठी त्यांनी आपला वेळ घालवलेला. मला सांगा, या कालावधीमध्ये बाबासाहेबांच्या या कार्याची जर आपण चर्चा जर केली तर मला एक सांगा, आज आपण जे बसलोत, काल परवा 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती झालेली आहे आणि महात्मा फुलेंचं कार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांच्या कार्याची जर आपण लेखाजोखा पाहिला तर खरंच त्यांचं कार्य असं अनमोल आहे. त्यांचं अनमोल कार्य आपल्याला लाभलेलं आहे. त्यांच्यामुळं, त्यांच्या कार्यामुळं, त्यांच्या योगदानामुळं आज आपण या ठिकाणी आपलं जीवन या ठिकाणी समर्पित करतो. मला या ठिकाणी अभिमान वाटतो कोकणे सरांचा आणि दीपक गोवाळांचा. खरं म्हणजे दीपक गोवाळ हे माझे कलिग आहेत, आम्ही स्टाफ मेंबर आहोत. पण तिथं लक्षात घ्या, ज्याला स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स म्हणतो ना आपण, ही जीवनाची एक साखळी आहे आणि या साखळीमध्ये प्रत्येक जण त्या साखळीमध्ये गुंतला गेलेला आहे. जसं की आज मी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालो ते केवळ मुंबई सरामुळे. ज्यावेळेस मी नोकरीसाठी ऍप्लिकेशन केलं होतं तेव्हा त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून मी सरांना भेटलो आणि सरांनी